एक सुंदर असं मैदान आहे. कागदवाडीवरती कृषी मंत्री केसरी यादवचं मैदान. पण सुट्टी मेकर, बैलगाडी मालक, चालक, शौकीन, आपण या शिस्तीचं, या नियमांचं पालन केलं पाहिजे. कारण गट सुटल्यानंतर बरेच सुट्टी मेकर, बैलगाडी मालक तासातच वर येतात. मागून गट सुटला, अपघात होण्याची शक्यता असते. सोडा पपुशेट. उरका झेंडेवाले, एक नंबर तासातले बैलगाडी मालक सावकार आणि शंभू व्यवस्थित उभा राहायला पाहिजे. आणि एक नंबर तासात गाडी पळते. मध्यभागी दोघे कमरेवर हात, कमरेला हात काढू नका, मागे या पाठीमागे या थोडं. एक नंबर तासात गाड्या, त्या बैलगाडी मालकावरती अन्याय करू नका. पहिला गट असेल ज्यामध्ये 9च्या 9 गाड्यावाले लढत पाहायला मिळणार आहे. 9ही बैलगाडी मालक एक अशा अपेक्षा घेऊन आजच्या मैदानासाठी उपस्थित आहेत. आणि बऱ्यापैकी आदतचे बैलगाडी मालक, आपण लक्षात घ्या, गाडी कडून जरी आली तरी आदतला चांगलं ट्रेनिंग त्या गाड्या सुटल्या. एक बाद झाला, त्यानं दुसऱ्याचं कल्याण केलं. आणि इकडे आता 6 जण पद आहेत. 6 जण पद आहेत. सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे. खेळ आदतचा आहे. मधल्याच राहणारा डबल टॅप टाकला आणि निकाल घेतला. गट क्रमांक 56चा निकाल. गाड्या सोडून येणार. 56चा निकाल. तास क्रमांक 4 मध्ये नवलीवाडी तेजस दादा मिटकलवाडी यांचा सिंगम शेख आणि जन्मानसन एसके उद्योग समूह आणि हिमसाखर आदी सूर्यवंशी यांचा रील स्टार डमरू शेठ आणि सिंगम शेठची सुंदर अशी गाडी सेमीस पात्र. आणि लक्षात घ्या, येता आता आयोजक कमिटीने सांगितलं, जे सुट्टी मेकर जर गाडी बसली तर त्या गाडीला निकाल कॅन्सल केला जाईल. प्रेक्षक मधनं पळणारे सुट्टी मेकर लक्षात घ्या. अक्षय भैया भोसले, आपण जरा ताबडतोब स्टेज कडे यायचं आणि मैदानावर शिस्त पहिली लावून घ्यायची. आपल्या कार्यकर्त्या